एकीकडे साधना स्वयंपाक करत असायची आणि मी दिवसभरात ज्या काही घडामोडी झाल्या त्या साधनेला सांगत बसायचो. त्यामुळे पट्टीच्या गाणाऱ्याच्या मागे तंबोरा वाजवणारा कसा तयार होऊन जातो ना, तसा बहुतेक मी तयार होऊन गेलो असावं. नाही, पण हाताला सवय नसताना इतका सगळा स्वयंपाक करणं खूप कठीण आहे हो. आणि किती बारीक गोष्टी तुम्ही केल्या त्याच्यामध्ये, किती लक्ष देऊन केलेत स्वयंपाक. खरंच कमाल आहे. मग खरंच कमाल झाली आहे माई. म्हणजे तुम्हाला आमचा हा पहिलाच प्रयत्न इतका आवडला हे बघता खरोखर कमाल झाली आहे. हो, कारण आम्ही जे कष्ट घेतलेत ना हे सगळं बनवण्यासाठी, ते बघता आम्ही पुन्हा घाट कधीही घालणार नाही. आमच्याकडून होणारच नाही, शक्यच नाहीये ते. म्हणजे माई मला जे जाणवलं की स्वयंपाक करण्याचं काम जे आम्ही खूप सोपं मानतो ते खरोखर सोपं नाहीये. हे एकच काम 365 नव्हे तर आयुष्यभर सातत्याने करत राहायचं. ते सगळ्यांच्या आवडीनिवडी, फरमाईश, रुसवे फुगवे या सगळ्यांची काळजी घेत, दखल घेत, ते मनापासून प्रेमाने सगळा स्वयंपाक बनवायचा. किती थकलेला असलात, तुम्हाला किती त्रास असला, रागावला असला, त्या सगळ्या गोष्टी, आपला सगळा त्रास बाजूला ठेवायचा आणि फक्त आपल्या लोकांसाठी एकट्या बाईने स्वयंपाक बनवायचा. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये माई. आणि खरोखर ही तुमची कमाल आहे. त्यामुळे माई मी तुम्हाला थँक्स म्हणेन, तुम्हा सगळ्या बायकांना, की तुम्ही आमच्यासाठी करता आहात इतके वर्ष. आणि ते खूप मनापासून करतात, प्रेमाने करतात, म्हणून आमच्या अंगी लागलंय बघा, आम्ही एवढे मोठे झालो आहोत. थँक्यू सो मच की तुमच्यामुळे आम्ही आज स्वयंपाक केला आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. खरोखरी तुमची कमाल आहे. त्यामुळे आम्हा सगळ्या पुरुषांकडून तुम्हा सगळ्या बायकांना मानाचा मुजरा. लाजवता तुम्ही आम्हाला, पुरे झालं. किती लाजवताय. खरंच 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 तुम्ही बायका कमाल. आम्ही गंमत म्हणून आज एक दिवस केलं, पण तुम्ही जर म्हणाला की रोज कर, नाही जमणार. मला तर वाटतं ना, प्रत्येक घरामध्ये वर्षातून किमान एक दिवस तरी सगळ्या बायकांना सुट्टी दिली गेली पाहिजे आणि पुरुषांनी सगळा स्वयंपाक केला पाहिजे. हा, वर्षातून एकदा तरच बायकांची कदर कळेल आणि किंमत होईल. येस, आम्ही कमाल केली. पण माई, रोज करायला तयार नाही ते कोणी. गोड गोड बोलून मानाचा मुजरा, सलाम बिलाम करून आपलंच यात टाकलंय सगळं. बोलली. बरं, मी काय म्हणतो, आमचा आवरत चाललाय आता. आता तुम्ही बसून घ्या, आम्ही वाढतो तुम्हाला. लवकर लवकर आटपूया ना, संध्याकाळी गोंधळी यायचे. गोंधळ बघायचा आहे का नाही? आणि ऐका, घरचं कार्य असं अवतारात बसू नका. चांगलं नटून थटून यावा. आम्ही पण नटून थटून येऊ. तू माझा राजबिंडा राजकुमार रे, चांगला दिसतो. चला चला, जरा कुठे कौतुक केलं नातवाने तर लगेच राजबिंडा. ऐक, हा माझा नातू.
करणार नाही हो हो आता खत पुढचं काय? संबळ लावून घ्या पटापट. बाबो. लय दिस झाले असते ना गोंधळ बघून. आज बघ. बाबो. बाय 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 बाई. हा कसले रूप म्हणायचं. हा लक्ष्मीवाणी दिसते ग नाचून तुझी साधना. काय ग बाई. थांब 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 थांब. हार. हा मागाशी लय साजरा दिसतोय. हो इतका महागडा हार. मग काय झालं. नाचूनच तू माझी. खरं सांगू का, जेव्हापासून माईंच्या सहवासात आले ना तेव्हापासून मी एक गोष्ट शिकले. चकाकणाऱ्या सोन्याने नाही, सोन्यासारख्या नात्यांनी श्रीमंती येते. त्यामुळे जेव्हा मी घाडग्यांची सून झाले ना तेव्हाच खऱ्या अर्थाने मी श्रीमंत झाले. बाबो कसं सोन्यासारखं बोलते ग ही पोरगी. अण्णासाहेब आता गोंधळ सुरुवात करूया का? हा हा गोंधळाला सुरुवात करा. ए, उठा बाबा चल. चला बसून घ्या काय पोरीनो. बसा, बघा गोंधळ कसा असतो बघा. आई राजा हा गोंधळ मांडी लागे आई, गोंधळाला याव, गोंधळ मांडी लागे आई, गोंधळाला याव, गोंधळ मांडी लागे आई, गोंधळाला याव, तुळजापूरची आई भवानी 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 गोंधळाला याव, गोंधळ मांडी लागे तुझा गोंधळाला याव, गोंधळ मांडी लागे आई गोंधळाला याव, गोंधळ मांडी लागे आई गोंधळाला याव, गोंधळ मांडी लागे आई गोंधळाला याव. आई राजा मग काय सांगितलं गोंधळी बुवा? बर म्हणून हा लग्नाचा गोंधळ घालत असतो. असं लग्न झाल्यावरती नवरा मुलं तुळजापूरला जायचं, जेजुरीच्या खंडेरायाला जायचं आणि हा लग्नाचा गोंधळ घालत असतो. म्हणून या ठिकाणी जर तुमची मुरळी असेल त्यांना बोलवा आणि खंडेरायाचं जागरण चालू करा. सदानंदाचा ये कोट